नमस्कार. आज सकाळी वर्तमानपत्रात एक इंटरेस्टिंग बातमी मी पाहिली आणि मला असं वाटलं की आजपर्यंत मोदीजींची पोलखोल विरोधी पक्ष, पत्रकार, मोजके पत्रकार आणि काही लोक करत होते, पण आता मोदींचं सरकारच मोदींची पोलखोल करायला लागलं की काय, असं मला वाटलं. जलशक्ती मंत्रालय जे आहे दिल्लीचं, म्हणजे केंद्र सरकारचं, त्याचे सचिव V.L. कांताराव यांचं काल पुण्यात भाषण झालं आणि त्या भाषणात त्यांनी असं सांगितलं की देशात 6,000 धरणं आहेत, त्यातल्या 5,000 धरणांचं मूल्यमापन आम्ही अजून करू शकलेलो नाही. मूल्यमापन म्हणजे धरणात गाळ किती आहे, त्याची फिजिबिलिटी काय राहिली, त्या धरणाचं बाकीचं सेफ्टी आणि या सगळ्या दृष्टींचा अंदाज घेणं म्हणजे मूल्यमापन, ते करू शकलेलं नाही. त्यांनी पुढची जी गोष्ट सांगितली ती जास्त इंटरेस्टिंग आहे. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की जी 6,000 धरणं आहेत त्यातली निम्म्यापेक्षा जास्त 50 वर्षांपूर्वीची आहेत. आपल्याला तो प्रचार आठवत असेल की 70 साल में काँग्रेसने क्या किया, भाइयों और बहनों, काही झालं नाही 70 वर्षात. मोदीजी हे पहिल्या दिवसापासून आरडाओरडा करतात की 70 वर्षात काही नाही. 70 वर्षात जर काही झालं नाही तर 3,000 धरणं नेहरूंच्या काळात कशी झाली, असा मला प्रश्न पडला. मोदीजींच्या काळात किती नवी धरणं झाली याचा मी अंदाज घेतला. फक्त 2 नवी मोठी धरणं सुरू आहेत, जम्मू काश्मीरमध्ये एक आणि गुजरातमध्ये. 6,000 धरणं जी झाली याचा अर्थ ती काँग्रेसच्या काळात झाली. या देशावर काँग्रेसचं जे राज्य होतं त्या काळात ती झाली. आणि तरी 70 साल में क्या किया असा प्रश्न मोदीजींना पडतो. त्याचं उत्तर असं आहे की 70 साल में कांग्रेस ने 6,000 डैम बनवाए और आपने 11 साल में सिर्फ 2 डैम की शुरुआत की है, वो बने नहीं है अभी तक. लोकांना हा विरोधाभास लक्षात यावा म्हणून हे सांगितलं पाहिजे की सगळे मेजर धरणं पंडित नेहरूंच्या काळात सुरू झाली. अगदी भाकरानांगल असेल, हिराकूड असेल, नागार्जुन सागर असेल, कोयना असेल आपलं महाराष्ट्रातलं, हे सगळं नेहरूंच्या काळातलं आहे. आणि त्याच्यानंतर यांना मेंटेन करता आलेलं नाही. पंडित नेहरूंनी जर धरणं केली नसती तर देशात शेती पिकली नसती. आणि म्हणून आपल्यासारखे लोक जे शेतकऱ्यांच्या कुटुंबातून येतात, ज्यांचा उदरनिर्वाह, ज्यांचं भरण पोषण शेतीने केलंय, त्यांना तरी पंडित नेहरूंच्यासाठी कृतज्ञ राहावं लागेल. जे IIT IIM मध्ये जन्माला आले आणि ज्यांना अन्नधान्य फक्त विकत घ्यायचं होतं, पिकवायचं नव्हतं, त्यांच्यासाठी पंडित नेहरू एक कष्टीत माणूस असेल. पण 6,000 धरणांची कबुली आणि त्यातली 50% नेहरूंच्या काळात झाली. ही कबुली आता जलशक्ती मंत्रालय देतं, ही मला महत्वाची गोष्ट वाटली. नेहरूंना किती शिव्या घाला, काँग्रेसने काही केलं नाही म्हणा, प्राधान्यक्रम नेहरूंचे काय होते आणि नेहरू आपल्या प्राधान्यक्रमाला कसे भिडत होते ते सांगणारं हे उदाहरण आहे. की शेती जर पिकायची असेल तर पाणी आवश्यक आहे, पाणी असेल तर धरणं आवश्यक आहेत, हे नेहरूंनी ओळखलं. बाबासाहेबांच्या, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भाकरा नांगलची कथा, बाबासाहेबांचं नियोजन त्याच्यामध्ये. हे जे आमचे लोक होते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यांच्या आम्ही हातात होतो, ते लोक अतिशय हुशार होते म्हणून हा देश सुरक्षित आहे. हा जर देश तेव्हा एखाद्या अडाणी माणसाच्या हातात गेला असता तर प्राधान्यक्रमच वेगळे राहिले असते. पाणी, शिक्षण, आरोग्य याच्याकडे कदाचित लक्षच गेलं नसतं. आज एक बातमी महाराष्ट्रात मी वाचली की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेने दिवाळ वाजवलेलं या सरकारचं आणि प्राध्यापक भरतीसाठी आता पगार नाही. आता लाडक्या बहिणींना याचा विचार करावा लागेल की 1,500 रुपये महिना आपला हे आपल्यासमोर टाकतात, 1,500 रुपयांचा तुकडा, आणि त्याच्या बदल्यात हे काय काय करतात याचा विचार करावा लागेल. मूळ मुद्दा आपला असा होता की धरणांचं नियोजन हे आता मोदी सरकार त्याची कबुली देत आहे, जलशक्ती मंत्रालय कबुली देते की नेहरू जास्त कर्तबगार होते. नेहरू आणि मोदी यांच्यात मी कधी तुलना करू शकत नाही, करू इच्छित नाही. ती तुलनाच होऊ शकत नाही. कोणत्या अर्थाने ती तुलना होणार? शिक्षणाच्या अर्थाने होणार का कशाची? कोणत्याच अर्थाने. कार्यक्षमतेच्या आधारे पण होऊ शकते. 18 तास जागून जर हे फक्त 2 धरणं सुरू करतात तर यांची एफिशियन्सी तुम्हाला कळते, त्यांची आपल्याला कार्यक्षमता लक्षात यावी. पंडित नेहरूंची 3,000 धरणं आणि मोदींची 2 धरणं, 2 आता सुरू झालेली मेजर, याच्यात मला वाटतं की सगळ्यात काही कळून जावं. आणि 70 वर्षाला दोष देण्यापेक्षा मोदींनी आता आपला कार्यकाळ पाहावा. त्यांच्या चमच्यांनी, त्यांच्या साजिंद्यांनी, त्यांच्या भक्तांनी आता 11 वर्षाचं मूल्यमापन करावं आणि हे समजून मान खाली जावी त्यांची की नेहरूंनी जे बांधलं त्याचं मूल्यमापन सुद्धा हे करू शकत नाहीत. 5,000 धरणांचं मूल्यमापन बाकी आहे, तर तुम्हाला जे नेहरूंनी बांधलं त्याचं मूल्यमापन होत नसेल, कशाला तुम्ही त्या 70 वर्षांच्या बाता मारता? पोलखोल होत राहील. आता ती सरकारी कार्यालय करायला लागली, चांगली गोष्ट आहे. धन्यवाद.